आईला मुंबईला जाऊ गडे रे अल्लाही स्पेस पडतोय तुम्हाला आवरू तिथे गेला या पाटण नगरीतून मी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आवाहन करतोय मीडियाच्या माध्यमातून जे आजपर्यंत आंदोलनात सहभागी झाले त्यांनी पण अंतरवाली लिहायचं आणि जे आंदोलनात सहभागी आतापर्यंत झाले नाही त्यांनी हे शेवटचं आंदोलन आहे म्हणून या आंदोलनाचं या निर्णायक आंदोलनाचं साक्षीदार व्हायचं आता घरी एकाही मराठ्याने राहायचं नाही तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही आंदोलनाला भेट देऊ नये एवढंच माझं म्हणणं आहे तुम्हाला दुसरं काही मागितलं नाही मीच तुमच्या लेकराला देणारे त्यांचं कल्याण करतो तुमच्याकडून मला कसलीच अपेक्षा नाही आंदोलन कुठंही होऊ शकतं कुठं आईला मुंबईला जाऊ गडे रे अल्लाही स्पेस पडतोय तुम्हाला आवरू तिथे गेला तिथं गेल्यावर तुम्ही ऐकतच नाही मराठ्यात लय ताकद आहे मराठ्यानं ते शांततेत बी गेले तर अर्ध मंत्रालय मुंबईत बाहेर होतं त्यावेळेस मुंबईतच नाही राहिलं कुणी आता तर निर्णायक शेवटचं आंदोलन म्हणलं प्रत्येक मराठ्याला वाटणार आहे आपण आपलं साक्षीदार व्हावं आपला नातू पण तो कधीतरी म्हणून माझा आता या आंदोलनात होता तुमचा नातू पण तो कधी म्हणला नाही पाहिजे आमचा आजा लय आयुष्य होता हे कुणा जातच नव्हतं कवा घरातच बसून हाकत होत थोडं जर रक्तगरम होऊ द्या थोडं रक्तगरम होऊ द्या कधीतरी प्रत्येकाला स्वाभिमान जागा झाला पाहिजे कधीतरी स्वतःला वाटलं पाहिजे मी इथं जीवनात येऊन माझ्या जातीच्या कल्याणासाठी जातीच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी आम्ही सुद्धा या लढाईत सहभागी होतो साक्षीदार होतो असा तुमचा गर्व वाटला पाहिजे नंतरच्या पिढीला आणि नुसताच जन्माला आणखीला आधी कोणालाच माहित नाही झालं असं जीवन मराठ्यांनी नाही जगायचं कारण आपल्या अंगात छत्रपतींचा रक्त खेळताय ज्या छत्रपतींनी या देशावर अन्याय होत होता तो तोडून काढला त्या क्षत्रिय मराठ्यांचे वारस आहेत आपण असं नाही मारायचं समाजाच्या लेकराचं कल्याण करून मारायचं कोणाला तरी वाटलं पाहिजे हा समाज जो उंचीवर गेला ना आम्ही सगळे मराठी एका बाजूला होतो कारण